हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास। तर आज ना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी थोडा जेवढा वेळ मिळेल तेवढा अभ्यास करत असते। तर आज एकंदरीत 2 तास मला मिळालेले आहेत बाळ झोपल्याच्या नंतर, कारण आता तो झोपलेला होता आणि आरवीसुद्धा तिकडे टी व्ही पाहत होती, त्यामुळे मग मी दुपारच्या वेळेत बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे। तर आज ना मी तुम्हाला झोप अभ्यास करत असताना येऊ नये यासाठी काही टिप्स देणार आहे। तर झोप येणं हा प्रत्येकच विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे फक्त तुमचाच नाही आहे, तर हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे असं आपण म्हणूयात। पण तो टाळूही आपण शकतो, त्यासाठी काही खास टिप्स आज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। आपण माणसं आहोत, मशीन नाही आहोत, त्यामुळे आपण सकाळपासून जेवढे काही कामं करत असतो त्यामुळे आपल्या शरीराला थकवा येत असतो आणि मग आपल्याला अभ्यासाला बसलं की झोप येत असते। आणि ती झोप टाळण्यासाठी मग काही टिप्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यातली पहिली टिप आहे की आपण शक्य असल्यास स्टडी टेबलवरती बसून अभ्यास करायचा आहे। बेडवर आपण विचार करतो की चला मला GK GSचंच वाचायचं आहे किंवा मराठीचंच वाचायचं आहे, तर मग मी झोपल्या वाचते असं वगैरे विचार करतो आणि मग आपण असं पडल्या अभ्यास करायला पाहतो। तर मग आपल्याला काय होतं, त्यामुळे झोप येते पटकन आणि मग आपण तसंच झोपून जातो, अभ्यास राहतो एकीकडे। त्यानंतरची टिप म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगत असते की दुपारी जर झोप आली तर एक 30 ते 35 मिनिटांचा एक पॉवर नॅप नक्की घ्या। त्यामुळे काय होतं ना की आपलं शरीर पुन्हा एकदा तेवढ्याच ऊर्जेने प्रिपेअर होत असतं जेवढं आपण सकाळी उठल्यावर आपण फ्रेश असतो। अगदी त्याचप्रमाणे एका नॅपमुळे आपली चांगली झोप होते आणि एक नॅप घेतल्यामुळे काय होतं ना की आपल्याला परत अभ्यास करताना झोप येत नाही। त्यानंतरची टिप म्हणजे पोटभर जेवण आहे ते काय करतो आपण गृहिणी की सकाळी सकाळचा नाश्ता जो आहे तो कामाच्या धांदलीमध्ये स्किप करतो आणि मग जेवण वगैरे करायला बसलो की आपण एकदम पोटभर जेवण करतो। आणि जेव्हा आपल्या शरीरामध्ये आपण पोटभर जेवतो तेव्हा जो ऑक्सिजन आहे तो पोटाच्या बाजूला सगळा यूज होतो आणि त्यामुळे बाकीच्या अवयवांना आपल्या ऑक्सिजन पोहोचत नाही। त्यामुळेच आपला ब्रेन जो आहे तो आपल्याला सांगतो की ऑक्सिजन कमी आहे, आता चला आपण आराम करूयात। त्यामुळे मग आपण शक्यतो पोटभर जेवण टाळायचं आहे आणि थोडं जास्त वेळा जेवायचं आहे। त्यानंतर पाणी जास्तीत जास्त प्यायचं आहे, त्यामुळे सुद्धा थकवा कमी येतो आणि झोपसुद्धा येत नाही। त्यानंतरचं आहे ते म्हणजे अभ्यास करताना ॲक्टिव्ह राहायचं आहे, म्हणजे आपण नोट्स काढू शकतो किंवा मग झोप जर यायला लागली तर मध्ये आपण घरामध्येच थोडंसं चालून आपली झोप जी आहे ती टाळू शकतो। तर पुढची टिप म्हणजे आपलं जे अभ्यासाचं टार्गेट आहे, म्हणजे आपण अभ्यास कशासाठी करतो, आपलं ध्येय काय आहे आणि आपण ते रोज आठवायचं आहे की मी हे का करत आहे, कशासाठी मी अभ्यास करत आहे, हे आपण रोज आठवायचं। त्यामुळे सुद्धा आपल्याला अभ्यास करायला प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि आपली झोपसुद्धा कुठे गायब होऊन जाते। तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।